नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं छोटंसं किचन दाखवणार आहे. माझं किचन काय असं फारसं मोठं नाही आहे, पण प्रत्येक गृहिणीचा म्हणजे आवडीचा पार्ट घरामधला कुठला असेल तर किचन असतो. सो माझं किचन कसं आहे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मग आता आपण डायरेक्टली पहिल्यांदा किचनमध्ये जाऊया. हे बघा, हे माझं छोटंसं किचन आहे. तर हे किचन छोटं का आहे तर आम्ही ॲक्च्युली इथे एक रूम काढली आहे छोटी. ही बघा, ही ती रूम आहे. म्हणजे आम्हाला थर्ड फ्लोअरवरती करायचा नव्हता, तर मग कोण पाहुणे वगैरे आले तर बाहेर बसले तर इथे एक आपल्याला छोटी रूम असावी, मग त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे एक एक्स्ट्रा रूम काढली. तर ही एक रूम काढण्यासाठी किचन आम्हाला छोटं करावं लागलं. तर इथे पाठीमागे ही युटिलिटी आहे, म्हणजे कपडे वगैरे पण आपण धुवू शकतो. तिथे आम्ही एक दगड ठेवला आहे बघा कपडे धुण्यासाठी, कारण का ते लादीवर कधी कधी कपडे स्वच्छ होत नाही. इकडे वॉशिंग मशीन आहे आमची. आणि इथे वरती बघा, ही पाठची साईड आहे आमच्या. ही पूर्ण शेती एरिया आहे बघा. ही पाठची साईड आहे. इथे वरती आम्ही कपडे सुकवण्यासाठी पण रशी वगैरे बांधली आहे. इथे पण पाण्यासाठी नळ आहे, त्यामुळे इथे आपण व्यवस्थित कपडे धुता येतात. कधी जास्त भांडी असेल तर इथे मी घासू शकते. त्यानंतर फ्रीज आमचा इथे ठेवला आहे आम्ही. हा आमचा फ्रीज आहे. इथे इथे आमचा देवारा आहे. त्यानंतर इकडे बघा, आता पहिले इथून सुरुवात करूया. जो किचन कट्टा केला आम्ही, तो हा रुंदीला आहे ना 2.5 फुटाचा आहे आणि उंचीला 4 फुटाचा केला आम्ही. याची रुंदी कमी करावी लागली, कारण का इथे हा जो स्पेस होता ना, हा स्पेस म्हणजे जे 2 माणसं ये जा करू शकतात त्या दृष्टिकोनातून स्पेस पाहिजे होता. त्याच्यामुळे आम्हाला याची रुंदी जरा कमी करावी लागली. पण ठीक आहे, तरी काही प्रॉब्लेम होत नाही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मॅनेज होतात. तर इथे मी पिण्याचा हंडा ठेवला इथे, म्हणजे आपल्याला जेवण वगैरे करायला लागतं ते पाण्याचा हंडा मी इथे ठेवला आहे. त्यानंतर इथे किचन कट्ट्यावरती एक दाण्याचं असं कूट करून ठेवलं आहे, म्हणजे आपण चपाती बरोबर पण खाऊ शकतो वगैरे. त्याच्यानंतर इथे काळं तिळकूट आहे, ते पण कधी म्हणजे भाजी वगैरे नसेल तर आपण खाऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून ते करून ठेवले. आता इथे मला कांदापात करायचे, तर त्यासाठी मी आधी डाळ भिजत घातली. आणि इकडे बघा, ही शेगडी इथे ठेवली अशी. तरी शेगडी ठेवून पण इथे थोडासा स्पेस असं शिल्लक आहे इथे. आणि या साईडला कोपऱ्यामध्ये मी इथे हळदीचा डबा ठेवला इथे. त्याच्यानंतर मसाला, आपला घरगुती जो मसाला असतो तो, मिठाची बरणी इथे, लायटर इथे. आणि ते वरती बघा, अशी ही एक खिडकी आहे. आणि वरती पण एक ना आम्हाला म्हणजे तिथे आता फॅन बसवायचा आहे, एक्झॉस्ट फॅन. तर त्यासाठी आम्ही तो स्पेस ठेवला आहे, पण अजून तो बसवला नाही. तो लेट्स सी, बघू कधी होतं आहे. ती वरची ती एक लाईन आहे ना, ती यांनी केली आहे, म्हणजे राजेशने केली आहे. ही पण वरती पण हे सगळे राजेशनेच लावले टाईल्स. त्याच्यानंतर इथे पाठीमागे पण ह्या जे लावल्यात त्या टाईल्स, ते पण राजेश त्यांनीच लावल्यात. इथे खाली पण बघा, स्पेस असा एकदम म्हणजे व्यवस्थित वाटत नव्हता. मग आम्ही खूप साऱ्या आमच्याकडे टाईल्स शिल्लक होत्या, त्या आम्ही इथे लावून टाकल्या तशा, म्हणजे जेणेकरून म्हणजे ते दिसायला पण छान दिसतील आणि आपण इवन पुसू पण शकतो घाण झालं तरी. तर इथे आधी मी दाखवते इथून. तर वरती मी काय केलं माहिती आहे का, वरती बघा, जे जास्त म्हणजे मला डब्बे लागत नाही वरती, शेंगदाणा, साबुदाणे, त्याच्यानंतर तिथे चिंच आहे, म्हणजे मोठं मिठे आणि त्यामध्ये चिंच ठेवले. आणि कोपऱ्यात मग शेंगदाण्याचा डबा, असे म्हणजे ते डब्बे जास्त यूज करत नाही, ते मी वरती ठेवलेत. आणि या सेक्शनमध्ये मी काय केलं आहे, इथे कोपऱ्यामध्ये बेसन पीठ आहे, त्याच्यानंतर इथे तूर डाळ आहे, त्याच्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट आहे, आपल्या इथे साखर आणि आपली चहा पावडर, हे जे लागणारे डबे आहेत ते इथे ठेवलेत. त्यानंतर इथे खाली पण बघा, जो खलबत्ता आहे तो ठेवला. आणि हे कटर आहे, म्हणजे आपण म्हणजे मिरची वगैरे क्रश करू शकतो, तर ते कटर मी इथे ठेवलं आहे. आणि त्यानंतर इथे पण या डब्यामध्ये मी म्हणजे ऋत्विकसाठी सटर जे खाऊ वगैरे असतं ते इथं ठेवलं आहे, म्हणजे त्याला पटकन त्याच्या हाताला तो स्वतः पण घेऊ शकतो. भाकरवडी वगैरे ठेवली आहे. त्याच्यानंतर या डब्यामध्ये वरणा ठेवला, म्हणजे आपल्याला पटकन कधी म्हणजे लागते ना आमटी वगैरे करायला, सो त्याच्यात ते ठेवलं आहे. कढीपत्त्याचा डबा आहे इथे हा. आणि यामध्ये पण काय तूर डाळ आहे थोडीशी. ही या डब्यामध्ये आम्ही तूर आणि मूग डाळ एकत्र मिक्स करून ठेवले. आणि ही फक्त तूर डाळ ठेवली, म्हणजे कसं कधीतरी असं कांदा पात वगैरे काही भाजीमध्ये आपण तूर डाळ टाकतो ना,
तर ती भिजत घालायला लागते, सो त्याच्यामुळे ती इथं ठेवले. त्यानंतर इथे हे जे भांड्याचं रॅक आहे बघा, हे माझं हे रॅक आहे ना माझ्या लग्नातलं रॅक आहे. म्हणजे लग्नाला आता 9 वर्ष झालेत. 9 वर्षापूर्वीचं रॅक आहे. मी जुन्या घरात म्हणजे माझ्या सासूचं होतं. ते असं खूप मोठंच्या मोठं होतं. म्हणजे म्हणतात ना एक 6-7 फुटाचं एवढं मोठं ते रॅक होतं आणि इथे ते बसणार पण नव्हतं आणि तिथे अजून आहे. ते जुन्या घरी जे राहतात ते वापरतात तिथे. तर इथे पण मी काय केलं आहे वरती तो मोठा कुकर शक्यतो जास्त वापरत नाही. कधी मसाले भात वगैरे केला तर ते मिक्सरचं भांडं, इथे सगळे असे कडधान्य ठेवलेत. आणि हे जे डब्बे आहेत ना ते संतूरच्या ह्याच्यावरती मला फ्री मिळालेत. संतूर असतात ना त्यावर फ्री मिळालेत. सो ते माझ्याकडे आता हे 4 डब्बे झालेत असे. तर त्यामध्ये पण आपल्याला पटकन लक्षात येत नाही कधी काय भाजी करायची, आमटी करायची. तर त्यामुळे मी या डब्यामध्ये ठेवले ते, की आपल्याला दिसलं की लगेच लक्षात येतं, अरे हां आपल्याकडे आता हे आहे, याची आमटी आपण करू शकतो, भाजी करू शकतो. सो ते या डब्यांमध्ये भरलं. आणि हे काळं उडीद आहे. याचं ना ॲक्च्युली डांगर खूप छान होता. कोल्हापूर साईडला ना म्हणजे डांगर म्हणून करतात. जे काळं उडीद असतं ना ते असं भाजून मिक्सरला ग्राइंड वगैरे करतात आणि त्याची पावडर करतात. मग ते आपल्या खरड्यासोबत किंवा दह्यांमध्ये वगैरे मिक्स करून खाल्लं तर खूप छान लागतं. तर ते एक माझ्या सासूला आणि यांनासुद्धा फार आवडतं. सो मी त्यासाठी ते काळे उडीद आणून ठेवलेत. आणि ते पण मी बनवल्यानंतर त्याची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करेन. आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहे त्यामुळे खूप धूळ येते आणि खूप सारखं घाण होत राहतं. त्याच्यामुळे जितकी लागतात तितकीच मी भांडी काढले तिथे. इथे इथे पाहाल तर हे टोप आहे आणि हे पण ना हा एक सेट आहे माझ्याकडे. छान आहे हा सेट, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे ना हा 2 याचा सेट आहे असं. म्हणजे अजून एक असा टोप आहे याचा. तर हे झाकण पण मस्त आहे असं. हा एक सेट आहे माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर हा एक असा सुंदरसा 3 याचा सेट आहे टोपाचा. असा हे याच्यावरचं झाकण. असे माझ्याकडे ना म्हणजे याचा 3 सेट आहेत. हा सर्वात मोठा आहे, त्याच्यापेक्षा अजून एक छोटा आहे, नंतर अजून एक छोटा, असे 3 सेट आहेत. आणि याचा अजून एक सेट आहे. तर एकदम म्हणजे झाकण पण एकदम मस्त असं फिटिंगला बसतात आणि आपण काही भाजी वगैरे काढू शकतो वगैरे, त्यामुळे छान वाटतं ते क्यूटचं असं. त्यानंतर इथे बघा ही छोट्या कुकर शक्यतो जास्त वापरण्यात येतो म्हणून हा खाली ठेवला आहे. त्यानंतर इथे दुधासाठी लागणारे टोपं, कुकरची इथे भांडी वगैरे असं तर ती ठेवलं. त्यानंतर इथे स्पेस होता थोडासा, तर इथे पण मी विळती ठेवले इथे. त्याच्यानंतर इथे कांद्याचं जे कांदा बटाट्याचं रॅक आहे ते मी इथे लावून टाकलं, कारण का या कपाटच्या या रॅकच्या लेवलमध्येच आले ते, त्यामुळे अडचण पण होत नाही आणि व्यवस्थित ते फिटिंगला गेलं आहे. त्यानंतर इथे तेलाचे म्हणजे बॉटम इथे 2-3 असे खिळे ठोकलेत आणि त्यामध्ये ते असे अडकवलेत. काही जे लागतात ना भांडी, इथे कपाटावरती थोडी अडचण होते त्यामुळे मग इथे लावून टाकलेत. इथे ॲक्च्युली आम्हाला ट्रॉली करायची आहे, पण आता आमचं बजेट खूप झाल्यामुळे आम्ही ट्रॉली वगैरे केली नाही. तर इथे खाली पण मी काय केलं, इथे जो आपली वर्षभराचा मसाला असतो तो तिथे बांधून ठेवला आहे. त्यानंतर तेल आणि इथे हा खलबत्ता आहे. हा हा खलबत्ता आहे माझ्या सासूचा आहे, जुना 15-20 वर्ष झाले त्यालासुद्धा. तर तो पण कधी खरडा वगैरे करण्यासाठी कधीतरी यूज होतो. त्यानंतर इथे आता आपल्याला जे रोजचे लागतात डबे, तांदळाचा, परत आपलं ज्वारीचं पीठ, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ, तर असे 3 डबे जे लागतात ते इथे मी ठेवले तसे. आणि हा स्पेस आहे बघा एवढा मोकळा राहतो. इकडे पण हा स्पेस एवढा मोकळा राहतो असा, म्हणजे अडचण वगैरे होत नाही. जिथल्या तिथे असं वस्तू ठेवल्यानं जास्त अडचण होत नाही. इथे या साईडला पण मी बघा जो आता कुकर मला लागणार आहे सो तो सध्या इथे ठेवला मी खाली. आणि इथे पण हा स्पेस तर मोकळाच आहे, इथे काही जास्त ठेवलं नाही मी असं. त्यानंतर जे मोठे डबे असतात आपल्याला जे लागतात ते वरती ठेवून दिलेत बघा. हे मोठे डबे, हे जे स्टीलचे, म्हणजे आपलं जे वर्षभराच्या काय कुरड्या पापड्या असतील, शेवया असतील, एक्स्ट्रा तांदूळ वगैरे असतील, तर ते असे वरती भरपूर सारे आमच्या जसे की लग्न असू दे किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, की भांडी हा प्रकार देतात प्रत्येकाला. तर आधी माझ्याकडे ना म्हणजे 10 डबे होते मोठेवाले ॲल्युमिनियमचे. तर माझी जेव्हा वास्तुशांती झाली तर एक 5-6 डबे त्याच्यात अजून ॲड झाले. तर आता टोटल माझ्याकडे 16 डबे असतील बघा.
तर असे म्हणजे भांडी आमच्या कोल्हापूर साईडला भरपूर भांडी देतच राहतात. तर भांड्यांचं काय म्हणजे असं म्हणू शकत नाही की प्रत्येक कार्यक्रम घरामध्ये काही ना काहीतरी निघतं. तर कार्यक्रमात कोणी ना कोणी काहीतरी गिफ्ट त्यांच्या पद्धतीने देतात लोकं. तर खूप सारी भांडी आहेत माझ्याकडे, पण आपण आता मी जेवढी लागत आहे तितकीच भांडी आता सध्या काढलेत. उगाच ती घासायला पडणार आणि भरपूर मग ते अडचण होणार. त्याच्यामुळे मी आता सध्या जितक्या तितकीच भांडी काढलेत. सो तुम्हाला माझं हे छोटंसं किचन टूर कसं वाटलं? जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.